नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बूस्ट लर्न या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी पॅटर्न नुसार महत्त्वाची 15 प्रश्न उत्तरं बघणार आहोत. ही 15 प्रश्न उत्तरं तलाठी भरती जीके परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि हा पॅटर्न एमपीएससी नुसार असणार आहे. त्यामुळे आपल्या परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात. तर चला आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न क्रमांक 1. 1857च्या उठावात लखनौ म्हणजेच अवध येथे नेतृत्व कोणी केले होते? हा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेगम हजरत महल. बघा, या ठिकाणी 1857चा जो उठाव बऱ्याच ठिकाणी झाला होता. तर या उठावाच्या ठिकाणी आपल्याला अनेक नेतृत्व विचारले जातात. ते कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, दिल्ली येथे या ठिकाणी बहादूर शाह जफर याने प्रतिकात्मक नेतृत्व केलं होतं. झाशी आणि ग्वाल्हेर या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलं होतं. 1857चा उठाव आपण बघतोय. कानपूर या ठिकाणी नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे यांनी केलं होतं. लखनौ आता मगाशी हा प्रश्न बघा, हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला आहे. लखनौ म्हणजे अवध या ठिकाणचं 1857च्या उठावामध्ये नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलं होतं. तसंच बघा, बिहार या ठिकाणी 1857च्या उठावाचे नेतृत्व कुंवर सिंग याने केलेलं आहे. बघा, जगदीशपूर किंवा बिहार असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. लक्षात असू द्या, हा प्रश्न सुद्धा 2-3 वेळेस स्पर्धा परीक्षेला रिपीट झालेला आहे. बरेली या ठिकाणी खान बहादूर खान यांनी 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकाच प्रश्नाद्वारे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्न सुद्धा कसे बनतील ते सुद्धा बघणार आहोत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. तर याचं अचूक उत्तर आहे ताराबाई शिंदे. हे याचं अचूक उत्तर आहे. पंडिता रमाबाई या शारदा सदन संदर्भातला आहे. शारदा सदन याच्या संदर्भात यांचा उल्लेख होतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, नंतर शिवाजी महाराजांचे पोवाडे हे पुस्तकं लिहिली आहेत. महर्षी कर्वे यांचं आत्मवृत्त नावाचं आत्मचरित्र आहे. हे डिटेल आपण समाज सुधारक या घटकात बघणार आहोत. परंतु या ठिकाणी आपला जो प्रश्न होता स्त्री पुरुष तुलना, हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. इतर माहिती आपण समाज सुधारकांच्या घटकात पाहणार आहोत. चला पुढचा प्रश्न घेऊया. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह पुढीलपैकी कोणते होते? पर्याय क्रमांक 1 झेप घेणारा वाघ, चरखा, कमळ आणि स्वस्तिक चिन्ह. या ठिकाणी अतिशय अचूक आणि योग्य उत्तर आहे झेप घेणारा वाघ. आता आझाद हिंद सेनेच्या बाबतीत स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीसीच्या किंवा गट क च्या परीक्षांमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने कोणकोणते प्रश्न बनतील ते पण बघूया आपण. या ठिकाणी बघा, आझाद हिंद सेनेसंदर्भातलं ब्रीदवाक्य आहे आझाद हिंद सेनेचं विश्वास, एकता आणि बलिदान. जर का प्रश्न आला आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते, तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. युद्धाची घोषणा होती चलो दिल्ली आणि निशाण आहे चरखा असलेला तिरंगी झेंडा आणि बोधचिन्ह आहे झेप घेणारा वाघ. जो की हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेला आणि मानवंदनेचा अभिवादन मंत्र आहे जय हिंद. अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेसंदर्भातली बोधचिन्ह असेल, युद्ध घोषणा असेल, ब्रीदवाक्य असेल आपण आता पाहिलेलं आहे. निळा कार्बन परिसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय धोरण चौकट यांनी विकसित केली आहे. हा प्रश्न एमपीसीच्या गट क साठी येऊन गेलेला आहे. पर्यावरणासंदर्भातला हा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे सीआय आणि IUCN. आता सीआय आणि IUCN काय आहे ते बघूया. तर कन्झर्वेशन इंटरनॅशनल म्हणजे सीआय आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे IUCN असं आहे. हा प्रश्न 2022-23 ला गट क च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. धातू त्याच्या धातू खनिजापासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. पहिला पर्याय आहे स्फटिकीकरण, दुसरा आहे अवसादन, तिसरा आहे बहुलकीकरण आणि चौथा पर्याय आहे धातुशास्त्र. त्याचं अचूक उत्तर आहे धातुशास्त्र. त्याला इंग्रजीत मेटॅलर्जी असं म्हणतात. मेटॅलर्जी मध्येच आता धातू जे खनिज असतात त्या खनिजापासून धातू खनिजापासून त्या धातू वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला आपण मेटॅलर्जी असं म्हणतो.
प्रश्न क्रमांक 6. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची 2025 मध्ये नियुक्ती झालेली आहे. हा प्रश्न आपल्या चालू घडामोडीवर आणि जी वर आधारित आहे. बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती 2025 मध्ये इस्रोचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती बघूया. बघा, या ठिकाणी त्यांचा फोटो दिसतोय आणि 1984 मध्ये रॉकेट अँड अंतराळयान प्रणोदन तज्ज्ञ म्हणून इस्रोमध्ये रुजू झाले आहेत. यापूर्वी लिक्विड प्रोपोर्शनल सिस्टम सेंटरमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत होते. हा प्रश्न अधिकचा येऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे IIT खरगपूरमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आहे. वन लाईन क्वेश्चन आला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु जर का डॉक्टर व्ही नारायणन यांच्या संदर्भातलं खालील विधानावर चर्चा करा किंवा या खालील विधानापैकी योग्य विधान निवडा असा जर प्रश्न आला तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? आता राष्ट्रीयकरण विचारलेलं आहे. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे 1949. आता RBIचं म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचं अधिक माहिती आपण बघूया. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची केंद्रीय बँक आहे. तिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. कोणत्या कायद्याने? तर भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 यानुसार 35ला तिची स्थापना झाली आहे. तर प्रश्न विचारलेला राष्ट्रीयकरणाचा. राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1949ला आणि याचं मुख्यालय मुंबईला आहे. लक्षात घ्या, मुख्यालय मुंबईला, स्थापना 1935 आणि भारताची केंद्रीय बँक आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 साली स्थापना झालेली आहे. ही काय काम करते? तर बँकिंग प्रणाली, आर्थिक धोरणाचं नियंत्रण आणि देशातील चलन पुरवठा हे काम ही RBI आपलं करत असते. मुख्यालय मुंबईला आहे हे लक्षात असू द्या. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? आता भारतासाठी संविधान असावं अशी मागणी धरली होती आपल्या क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे जे नेते होते त्यांनी. ती कोणत्या वर्षी मान्य झाली असा प्रश्न विचारला आहे. तर बघूया, त्याचं उत्तर आहे 1940, जी ऑगस्ट ऑफरमध्ये लिहिलेली चुकीने दिली होती. याच्याविषयी अधिकची माहिती बघूया की 1934ला सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी पहिल्यांदा संविधान सभेची कल्पना मांडली. त्याच्यानंतर 1935च्या मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली. कारण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची जी राष्ट्रीय सभा होती, सभेमार्फत अधिकृतरित्या मागणी या ठिकाणी 35ला झालेली आहे. आणि मग 1940ला व्हाईसराय लॉर्ड इर्विन याने ऑगस्ट ऑफर जी मांडली, त्या ऑगस्ट ऑफरमध्ये आपले भारतीयचे स्वतःचे संविधान तयार करण्याची मागणी त्यांनी आपल्याला मान्य केलेली दिसते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. आणि शेवटी बघा, 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार प्रत्यक्ष संविधान सभेची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे 46ला. तर आपला प्रश्न होता की कधी मान्य झाली? तर 1940ला ऑगस्ट ऑफरमध्ये लॉर्ड लिनलिथगोच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला संविधान सभा बनवण्याची मागणी मान्य झालेली आहे. प्रश्न बघा पुढचा, प्रश्न क्रमांक 9. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर आपल्या राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, त्यासाठी समिती नेमली गेल्या आहेत. 42वी घटना दुरुस्ती आणि 44वी घटना दुरुस्ती दोन्ही महत्वाच्या आहेत. त्यातली 42वी फार मोठी आहे. तर 42वी घटना दुरुस्ती स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीला झाली होती. त्याच्याविषयी डिटेल माहिती आपण बघूया. ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वर्णसिंग समिती. या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश या आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. तर बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश सरदार स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार झालेला आहे. आणि ते कधी झालंय? 1976ला. कोणती घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती. या ठिकाणी प्रश्न सुद्धा बनतो की 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर वर्ष आहे आपलं 1976 आणि ती स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, जुळ्या जुळवा असा आहे. या ठिकाणी रँड व आयस्टरचा खून, अभिनव भारत, न्यायाधीश जॅक्सनचा खून, कर्झन वायलीचा खून. या ठिकाणी क्रांतिकारकांची नाव आहेत विजा सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मदनलाल धिंगरा आणि चाफेकर बंधू. या ठिकाणी अभिनव भारत आपल्याला माहिती आहे बघा, विजा सावरकरांचं, म्हणून बीचा पर्याय या ठिकाणी एक या ठिकाणी दिसतोय बघा.
बीचा पर्याय या ठिकाणी एक दिसतोय. रँड आणि आयशचा खून हा चाफेकर बंधूंनी केलेला आहे. म्हणजेच एचा 4 पर्याय दिसतोय. म्हणजे A4 आणि B1 या ठिकाणी लॉजिक लागतोय. आता सी आणि डी तुम्हाला माहिती नसलं तरी आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर करता येतं. परंतु आपण डिटेल बघूया. न्यायाधीश जॅक्सनचा खून यांनी अनंत लक्ष्मण कांदरे यांनी केलेला आहे आणि कर्झन वायलीचा खून मदनलाल धिंगरा यांनी केलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. या ठिकाणी जोड्या जुळवा म्हणून त्यांनी एकत्र सगळे विचारलेले आहे. कधी-कधी वन लाईन क्वेश्चन आला किंवा एकच विचारलं तर अतिशय चांगली गोष्ट असते. परंतु सगळेच क्रांतिकारकांच्या संदर्भात जर का जोड्या लावा असा प्रश्न असला, किमान या जोड्यांमधला 2 ते 3 पेअर आपल्याला जुळवता आल्या पाहिजे. चौथी पेअर आपल्याला ऑटोमॅटिक जुळलेली दिसते. चला तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा 2005 या कायद्यास एकूण किती अनुसूची जोडलेल्या आहेत? तर त्या ठिकाणी अनुसूची विचारलेल्या आहेत. तर अनुसूची 2 आहेत बघा. तर कोणकोणत्या आहेत त्या बघूया. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 2. माहिती अधिकार कायदा 2005 ला 2 अनुसूची जोडलेल्या आहेत. तर कोणत्या आहेत बघा. एक आहे या पहिली अनुसूची आहे. त्याच्यामध्ये मुख्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त, माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांच्या शपथ ग्रहणासंबंधित तरतुदी नमूदलेल्या आहेत. आणि दुसरी अनुसूची आहे यामध्ये गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेची नावे दिली आहेत, जे की या कायद्यातून त्यांना सवलत आहे. म्हणजेच काही गोपनीयतेचा भंग करणाऱ्या काही गोष्टी असतात किंवा कोणत्या गोष्टी या कायद्यातून वगळल्या जातात त्या संदर्भातली सूची दुसरी सूचीमध्ये आहे. आता माहितीच्या अधिकारावर बरेच प्रश्न विचारले जातात. ती थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेऊया बघा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा भारत सरकारने लागू केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यामुळे काय होतंय बघा, देशातील प्रत्येक नागरिकाला शासकीय कार्यालयाकडून माहिती मिळण्याचा अधिकार मिळालेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे फार. आणि हा कायदा 15 जून 2005 रोजी संमत झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण देशभर लागू झालेला आहे. म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा संपूर्ण देशभरात लागू झालेला दिसतो. संमत कधी झाला तर 15 जूनला आणि लागू कधी झाला तर 12 ऑक्टोबर 2005. हा प्रश्न विचारला जातो की माहितीचा अधिकार हा कायदा संपूर्ण देशात कधी लागू झाला तर 12 ऑक्टोबर 2005 आणि कधी संमत झाला तर 15 जून 2005. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. अजून थोडीशी दुसरी माहिती घेऊया आपण. यामध्ये माहिती अधिकार कायदा याच्यामध्ये एकूण 31 कलम आहेत आणि 6 प्रकरण आहेत. हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. एकूण कलम किती? तर 31 आणि प्रकरण किती? 6. कधी संमत झाला? 15 जून 2005 आणि कधी अंमलात आणला किंवा कधी लागू झाला देशभर? तर 12 ऑक्टोबर 2005. अशा पद्धतीने माहितीचा अधिकार या संदर्भातले प्रश्न एमपीएससीला गट क मध्ये किंवा राज्यसेवा एसटीआयपीएस अशा परीक्षांना विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघूया. प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेखन करणारे समाजसुधारक कोण? त्याचं अचूक उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोह देशमुख हे लोकहितवादी नावाने लेखन करतात हे आपल्याला माहिती आहे, माहिती असायला पाहिजे. बघा अजून थोडीशी अधिक माहिती घेऊया या संदर्भात. गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी नावाने लेखन केलेलं आहे. शिक्षणातून समाज सुधारणा घडेल असा त्यांचा विश्वास होता आणि महत्वाचं बघा 2 कार्य त्यांची. विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे आणि वाचनालयाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली आहे. हा प्रश्न 2-3 ठिकाणी परीक्षेला येऊन गेलेला आहे. महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केली? तर गोह देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी केलेली आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे आसाम. आसाम राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान किंवा काझीरंगा अभयारण्य आहे. ह्या काझीरंगा अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकशिंगी गेंडा हा प्रसिद्ध प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे काझीरंगा अभयारण्य जे आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जागतिक वारशामध्ये याला स्थान मिळालं आहे. युनेस्कोनं 1985 मध्ये जागतिक वारसा म्हणून या काझीरंगा अभयारण्याला घोषित केलेलं आहे. ही सुद्धा एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हेच क्षेत्र जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काझीरंगा अभयारण्य किंवा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासंदर्भात आपण 2-3 मुद्दे पाहिलेत. कुठे आहे तर आसाममध्ये आहे.
कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर एक सिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि 1985 मध्ये युनेस्कोने त्याला जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. झूम हा एक टिंबटिंब आहे. म्हणजे झूम हा कसला प्रकार आहे? नृत्य, शेतीचा प्रकार, खडकाचा प्रकार, लोकनृत्याचा प्रकार. त्याचं अचूक उत्तर आहे शेतीचा प्रकार. झूम हा स्थलांतरित शेतीचा एक प्रकार आहे. त्या संदर्भातली अधिकची माहिती बघूया. तर झूम शेती म्हणजे जंगलातील झाडे आणि वनस्पती तोडून, झाडून, जमीन साफ करून केली जाणारी स्थलांतरित शेती. म्हणजे झूम हा स्थलांतरित शेतीचा एक प्रकार आहे. याला स्लॅश अँड बर्न किंवा कपात आणि दहन पद्धत सुद्धा असं सुद्धा म्हणतात. विशेषतः करून भारताच्या ईशान्येकडील जे राज्य आहेत त्या ठिकाणी या शेतीचा जास्त आपल्याला प्रचार प्रसार पाहायला मिळतो. आदिवासी लोकांकडून ही शेती केली जाते. आता या झूम शेतीला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नाव आहेत. या संदर्भातले सुद्धा एमपीएससीला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते आपण बघूया. जगातील इतर देशांमध्ये काय नाव आहेत ते बघूया. श्रीलंका या देशामध्ये या शेतीला चेन्ना असं म्हणतात. म्हणजे झूम ईशान्य भारतात आपण स्थलांतरित शेतीला झूम म्हणतो. तर श्रीलंकेमध्ये स्थलांतरित शेतीला चेन्नई म्हणतात. ब्राझील आणि दक्षिण अमेरिका याला रोका म्हणतात. हा प्रश्न बहुतेक असे 100% गॅरंटी आहे की बहुतेक हा प्रश्न येऊ शकतो. रोका. ब्राझील आणि दक्षिण अमेरिका येथील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात तर रोका म्हणतात. इंडोनेशिया आणि मलेशिया याला लदांग असं नाव आहे या स्थलांतरित शेतीला. मध्य अमेरिकेमध्ये आणि मेक्सिकोमध्ये या स्थलांतरित शेतीला मिलपा म्हणतात. आफ्रिकेमध्ये मिल्नह किंवा चिटेमिलानी असं या स्थलांतरित शेतीचे नाव आहे. तर या ठिकाणी जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो. आपल्या गट क साठी जोड्या लावा हा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी जागतिक लोकसंख्या दिन कोणता? तर जागतिक लोकसंख्या दिन आहे 11 जुलै. हे त्याचं अचूक उत्तर आहे. 21 जून हा योग दिन आहे. 8 मार्च हा महिला दिन आहे. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेसाठी तयारी करताना दिनविशेष माहिती असायला पाहिजेत. काळजी करू नका. आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दिनविशेष कव्हर करणार आहोत. यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. धन्यवाद.